श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे साधी सिंपल पिशवी शिवणार आहोत. ही पिशवी डबल कपड्यामध्ये बनवलेली आहे, त्यामुळे खूप मजबूत बनते. पिशवी साधीच आहे, पण विशेष म्हणजे ही पिशवी दोन्ही बाजूने वापरता येते. हे बघा, या बाजूने या पिशवीच्या तिन्ही कडा बंद आहेत. पिशवी पलटी करून घेतल्यानंतर आतली पिशवीची बाजू ही पिशवीची बाहेरची बाजू आहे त्याप्रमाणेच दिसते. पिशवीची दोन्ही बाजू एकसारखीच दिसते, त्यामुळे ही पिशवी आपल्याला दोन्ही बाजूने वापरता येते. ही पिशवी बनवण्यासाठी ब्लाऊज पीसचं कापड किंवा जुन्या बेडशीटचं कापड कोणतेही आपण घेऊ शकता. इथे मी 26 बाय 26 इंचाचा एक चौकोनी पीस घेतलेला आहे. याची लांबी 26 आणि रुंदी ही 26 इंचच आहे. कोणत्याही दोन्ही बाजूनी याच्या अशा कडा आपण शिवून घेऊयात. हे बघा, इथे कपड्याची सरळ बाजू आपण खाली केलेली आहे आणि जी उलट बाजू आहे ती वरती आहे. असं अर्धा इंच कापड दुमडून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. ही पिशवी डबल कपड्यामध्ये शिवणार असल्यामुळे 26 बाय 26 इंचाचा इथे आपण मोठा पीस घेतला आहे. दोन्ही बाजूनी कापड दुमडून आपण त्याच्यावरून शिलाई मारून घेतली. आता आपण पिशवीसाठी हँडल तयार करूयात. हँडल तयार करण्यासाठी आपण 20 इंचाची कापडी पट्टी घेऊयात. लांबीला 20 इंच आणि रुंदीला 4 इंच अशी कापडी पट्टी एकमेकावर दुमडून ठेवून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. याच मापाचे 2 हँडल आपण तयार करून घेऊयात. हे बघा, इथे मी दोन्ही हँडल तयार करून घेतलेले आहेत. आता हे हँडल कसे जॉईंट करायचे ते बघूया. हा बघा, हा एक पीस घेऊन आपण याच्या दोन्ही कडा शिवून घेतलेल्या आहेत. आता यानंतर याचा मध्यभाग काढूयात. आपण हे कापड 26 इंचाचं घेतलेलं होतं, त्याचा मध्यभाग 13 येतो. इथे मी 13 इंचावर मार्क करून घेत आहे. 13 इंचावर मध्यभागी मार्क करून घेतल्यानंतर अशा पट्टीने आडवी रेष आपण आखून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने आडवी रेष मी आखून घेतली. आता यानंतर हँडल कसं जॉईंट करायचा ते आपण बघूयात. कपड्याची ही बाजू शिलाईमध्ये जाणार, त्यामुळे जवळपास पाऊण ते 1 इंचावर आपण इथे मार्क करून घेऊयात. मार्क करून झाल्यानंतर जो उरलेला भाग आहे त्या रेषेपासून 12 इंचाचं कापड उरलेलं आहे, तर 6 इंचावर आपण मार्क करून घेऊयात. 6 इंचावर मार्क करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने हँडल जॉईंट करण्यासाठी 2-2 इंचावर मार्क करून घेऊयात. हे बघा, 6 इंचाच्या या बाजूने 2 इंच आणि दुसऱ्या बाजूने 2 इंच अशा 2-2 इंचावर आपण मार्क करून घेतलेले आहे. तिथे आपण हँडल जॉईंट करणार आहोत. इथे 2 इंचावर जिथे आपण मार्क करून घेतलेला आहे त्या जागेवर असे हँडल जॉईंट करून घेऊयात. याच पद्धतीने याच्या विरुद्ध बाजूलाही सेम याच पद्धतीने मार्क करून घेऊयात. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आपण सोडला, त्यातला उरलेला भाग 6 इंचावर मध्यभाग घेतला. दोन्ही बाजूनी 2-2 इंचावर मार्क केलं. इथे आपण हँडल ठेवून अटॅच करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने. हे बघा, एक हँडल या बाजूला आणि एक हँडल विरुद्ध बाजूला आपण जॉईंट करून घेणार आहोत. विरुद्ध बाजूचा हँडल लावताना सुद्धा आपण त्याचप्रमाणे मापे घातलेली आहेत. हे मी जवळून दाखवते. हे बघा, इंची टेपने 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलं. त्यानंतर 12 इंचाचा मध्यभाग 6 घेतला आणि दोन्ही बाजूनी 2-2 इंच घेतलं आणि तिथे हँडल ठेवून आता आपण जॉईंट करून घेणार आहोत. ज्या ठिकाणी आपण मार्क केलेले आहे त्याच्यावर या पद्धतीने हँडल ठेवून चारी बाजूनी शिलाई मारून घेऊयात, म्हणजे हँडल व्यवस्थित पॅक होईल. हे बघा, या पद्धतीने असं हँडल घेऊन थोडासा दुमडून घेऊन त्याच्यावरून चारी बाजूनी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हँडल मजबूत तयार होतो. पिशवीच्या एका बाजूला हँडल तयार करून झाला. हा बघा, अशा प्रकारे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही हँडल जॉईंट करून घेऊयात.
पिशवीला दोन्ही बाजूला हँडल आपण जॉईंट करून घेतले. आता यानंतर ही पिशवी अशी दुमडून घेऊयात आणि ही जी ओपन बाजू आहे त्याच्यावर आपण टिप मारून घेऊयात. यानंतर पिशवी अशी दुमडून घेऊयात आणि पिशवीचा मध्यभाग कुठे येतो तो बघूया. किंवा इंची टेपने पिशवीचा मध्यभाग काढूयात. हे पहा, या पद्धतीने मध्य सेंटरला आपण मार्क करून घेतले. आता त्याच्यावर पट्टीने आखून घेऊयात म्हणजे शिलाई द्यायला आपल्याला सोपे जाईल. आता या बाजूने एक आपण टिप देणार आहोत आणि या बाजूने एक. चला तर आपण टिपा देऊन घेऊयात. पिशवीची जी ओपन बाजू होती तिथे आपण अशी आधी उभी टिप मारून घेतली. आता आपण पिशवीवर जी रेष आखून घेतलेली आहे त्याच्यावरून टिप मारून घेऊयात. एका बाजूला उभी टिप मारून घेतली आणि दुसऱ्या बाजूला मध्यभागी आडवी टिप मारून घेतली. यानंतर हा भाग असा पिशवीवर एकमेकावर असा दुमडून घ्यायचा. व्यवस्थित दुमडून पिशवीचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. पिशवीचे कॉर्नर जॉईंट करून राऊंड टिप मारून घेऊयात. पिशवीचे वरचे कॉर्नर व्यवस्थित असे एकमेकावर ठेवून त्याच्यावर पिना लावून घेऊयात. आधी आपण पूर्ण राऊंड पिना लावून घेऊयात आणि नंतर त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. त्यामुळे हँडललाही डबल टिप बसेल. या पद्धतीने कापड दुमडून टिप मारल्यामुळे डबल कापडामध्ये पिशवी मजबूत तयार होईल. पिशवीला पूर्ण राऊंड आपण पिना लावून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याच्यावरून डबल टिप मारून घेऊयात. पिशवीला डबल टिप मारून झाल्यानंतर आता ही आपली पिशवी तयार झाली. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही पिशवी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा. छोटं मोठं साहित्य आणण्यासाठी किंवा मार्केटमधून भाजीपाला आणण्यासाठी अशा पिशव्या खूप उपयोगात येतात. अशा पिशव्या तुम्ही तयार करून सेलही करू शकता. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.